बाळगेबा अमरावती विद्यापीठाच्या इतिहासात 1983 पासून विद्यापीठाच्या स्थापनेपासून जी घटना आजपर्यंत घडली नाही ती एक आज अत्यंत चुकीची घटना ते घडलेली आहे। इथे सिनेट सभा सुरू असताना एबीव्हीपीचे कार्यकर्ते थेट सभागृहात घुसले, त्यांनी सभा तहकूब केली आणि सभेत गोंधळ घातला। एवढंच नाही तर काही सिनेट सदस्यांना आवरण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या अंगावर गेले, त्यांना धक्काबुक्की केली, त्यांना पाडण्याचा प्रयत्न केला। म्हणजे एवढी दादागिरी आज या सरकारच्या भरोश्यावर या संघटना करत आहेत, तर हे विद्यापीठ काय करत आहे? त्या कुलगुरूंच्या समोर जर ह्या घटना होत आहे म्हणजे याला संरक्षण कोणाचं आहे? आम्हाला ही घटना करताच आम्ही युवक काँग्रेस आणि NSUIचे विद्यार्थी ते आलो, कार्यकर्ते इथे आलो, इथे आम्ही निषेध नोंदवला। आम्ही सुद्धा त्या सभागृहात गेलो। आम्ही त्या सभागृहात सन्मान राखत आमची गोष्ट ठेवली की या पद्धतीनं या सभागृहाचा अपमान करणाऱ्या आणि सिनेट सदस्यांवर हात उचलणाऱ्या, गुंडागर्दी करणाऱ्या या संघटनेवर तुम्ही पाठीशी न घालता कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे आणि याच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे। अन्यथा या 18 कोटी रुपयाचे सुरक्षेवर खर्च होतात या विद्यापीठाच्या, ही सुरक्षा कुठे गेली? आज ही सुरक्षा रक्षक होते कुठे? जर एखाद्या सिनेट सदस्याच्या जीवाला काही वाईट झालं असतं तर ह्या पैशाचा जो अपव्यय होता सुरक्षेवर हा कुठे गेला असता? याचा काय हिशोब आहे? हे सुद्धा आज आम्ही त्यांना विचारलेलं आहे आणि या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो। यानंतर त्यांच्यावर जर काही कारवाई झाली नाही तर आम्ही विद्यापीठाला इशारा दिला आहे की आम्ही ज्या पद्धतीने यांच्याशी सहकार्याची भूमिका ठेवतो, युवक काँग्रेस NSUI सुद्धा यांच्यासोबत कुठेही सहकार्य करणार नाही आणि अशा पद्धतीतच आम्ही आंदोलन करू आणि यांना आम्ही जेरीस आणू।